अजून कोणाला काही प्रश्न आहे मुलांपैकी? पॅरेंट्स कडून काही प्रश्न? आणि जसं तगडे सरांनी सांगितलं की चांगले मार्क पाहिजे मुलांना पुढे, तर त्याचं ब्रेन चांगलं पाहिजे. आणि ब्रेन चांगला होण्यासाठी फिजिकल एक्सरसाइज करणं फार आवश्यक आहे मुलांना. कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, व्यायाम केला, तर ब्रेनला चांगला ब्लड सप्लाय भेटतो. आणि ब्लड सप्लाय चांगला भेटला की ब्रेन शार्प होतो. मी एक पेपरला कटिंग बघितली होती पेपरची, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 10वी मध्ये एक मुलगी फर्स्ट आली आणि त्याच्यामध्ये तिनं एक वाक्य लिहिलं होतं कोपऱ्यामध्ये, त्या पेपरमध्ये होतं की मी रोज 15 मिनिट बॅडमिंटन खेळते. आणि पेपर जाण्याच्या आधी पण ती सवय मोडू नये म्हणून ते 15 मिनिटं बॅडमिंटन खेळूनच पेपर लागले. वर्षभर 15 मिनिट बॅडमिंटन खेळते आणि पेपरच्या दिवशी पण 15 मिनिटं तिने सकाळी बॅडमिंटन खेळला आणि पेपरला गेली. आणि ती महाराष्ट्रात पहिली आहे. म्हणजे ब्रेनला तुम्ही ऍक्टिव्हिटी करता तर तुमचं रक्तप्रवाह, सर्क्युलेशन वाढतो, ब्रेनला ब्लड सप्लाय जास्त जातो, ब्रेन चांगल्या प्रकारे काम करतो. असं पेपरमध्ये मी वाचतो. धन्यवाद सर्वांचं आम्हाला ऐकून घेतल्याबद्दल, आणि मॅडमला धन्यवाद, स्टाफला धन्यवाद आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी मॅडमला रिक्वेस्ट करतो की वेगवेगळे स्पोर्ट्स तुम्ही पर्सन बोलवा, एक्सप्लोर करा. आणि मुलांना कमी वयामध्ये, मोठी मुलं तर ऑलरेडी एका स्पोर्ट्समध्ये गुंतलेले असतात. समजा एखादा 10वीचा मुलगा आहे तर तो क्रिकेटची आवड असेल तर क्रिकेटमध्ये तो एंगेज झाला पाहिजे. पण हे अर्ली एज आहे, यांना सगळे स्पोर्ट्सची माहिती या वयात जर भेटली